चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. क्वार्टर फायनल क्रमांक 2 आजच्या या संपूर्ण स्पर्धेची. एका बाजूला दाभोळचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला काळकाई खेमेश्वर कुंभे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत, अगदी चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल, यात मात्र कुठलीही शंका नाहीये. परंतु हा सामना तुम्ही जिंकलात तर थेट सेमीफायनलची फेरी गाठू शकता, ज्या ठिकाणी अमर भारत टासवाले संघाने ऑलरेडी क्वालिफाय केलंय. मैदानचा खेळ या मॅच मध्ये महत्वपूर्ण राहील कुंभे संघासाठी. अथर्व या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज झालाय कुंभे संघाच्या माध्यमातून. माघारी पडतील रिकाम्या हाताने माघारी परतला एक व्हॅली ट्रेड प्रत्युत्तर म्हणून जसे क्रमांक 21 हा खेळाडू पाहायला मिळतोय. उंच पुरासा चढाई बुटतोय, अगदी स्ट्रेच करून हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळेस मात्र बॅकहोल्ड त्या ठिकाणी सक्सेसफुल पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 4 या खेळाडूच्या माध्यमातून कुंभे संघाचा डावा कोपरा रक्षक त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. इकडे बसून या ठिकाणी पुन्हा एकदा अथर्व जर्सी क्रमांक 18 टो टच करण्याचा प्रयत्न आहे, सक्सेसफुल देखील होईल. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून. आज मात्र भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय कुंभेचा संघ. त्यांचा पहिला सामना ज्या ठिकाणी श्रीराम कर्दे संघासमोर खेळत होता त्यावेळेस मात्र अगदी सुरेख कामगिरी केली अथर्व आणि वेदांच्या जोडगोईनं त्या ठिकाणी तो सामना जिंकला कुंभे संघानं. त्याचप्रमाणे जर्सी क्रमांक 8 या खेळाडूची देखील तितकी जबाबदारी राहिली आहे. डिफेन्स मार्कवरती सुरेख कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. या ठिकाणी दाभोळ संघासाठी हा सामना कशा रीतीने राहील हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे, कारण याच्या अगोदरचा सामना या दाभोळच्या संघानं वन साइड एकतर्फी जिंकला. हा सामना दाभोळचा संघ कशा रीतीने खेळतोय हे मात्र तितकंच महत्वपूर्ण आहे, कारण समोर बलाढ्य असा कुंभेचा संघ आहे. या ठिकाणी कुंभे संघाला तुम्ही पराभूत केलं तर सेमीफायनलची लढत तुमच्या नावावरती होईल. तुम्ही पोहोचू शकता सेमीफायनलच्या लढतीपर्यंत. जर्सी क्रमांक 6 दाभोळ संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय. या ठिकाणी व्हॅली ट्रेड रिकाम्या हाताने माघारी परतील, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा वेदांत शिकवण या ठिकाणी पाहतोय. जर्सी क्रमांक 12 आक्रमण करण्यासाठी सज्ज झाले. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे, बोनस लाईन ऑफ असेल. किक मारून या ठिकाणी गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती डिफेंड वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, पण डिफेन्स आतापर्यंत सुरेख संयम बाळगलाय मैदानाच्या आतमध्ये. घाई गडबड अजिबात पाहायला मिळत नाहीये. दाभोळ संघाच्या पाठीमागे महत्वपूर्ण सामना आहे. थोडंसं क्रीडा रसिकांचं सहकार्य आमच्या मंडळासाठी थोडंसं पाठीला मागे सरकून घ्यायचं आहे, जेणेकरून खेळाडूंना अडथळा निर्माण होणार नाहीये. तिसरी चढाई थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे दाभोळ संघाच्या माध्यमातून. वेळ निघाल चालली आहे, शेवटचे काही सेकंद या ठिकाणी रिमेनिंग आहेत. या ठिकाणी चढाईपट्टू बाद घोषित केलं असेल. बोनस गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न होता. थर्ड रेड आपण पाहिली, पण थर्ड रेड मध्ये बोनस गुणावरती अवलंबून राहिला आणि दुसऱ्या बाजूला थर्ड रेड या ठिकाणी आपण पाहतोय तर कुंभे संघासाठी देखील काय कुंभे संघासाठी तिसरी चढाई आणि जर्सी क्रमांक 17 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. टो टच करण्याचा बॅक टू बॅक प्रयत्न पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल झालाय. चढाईपट्टूला चेअरबंद करण्यात यश आलंय, ते मात्र कुंभे संघाच्या चांगली कामगिरी दाभोळ संघाच्या माध्यमातून डिफेन्स मार्कवरती. परंतु त्यांचे चढाईपट्टू थोडेसे बॅकफूटला पाहायला मिळत आहेत आणि सातत्याने वेदांत शिकवण या खेळाडूचा डिफेन्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी माघारी परतलाय. प्रयत्न सातत्याने केले गेले होते या खेळाडूच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 21 या खेळाडूला आपण पाहतोय, परंतु अंततः आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड
रिकाम्या हाताने सातत्याने माघारी परतताना पाहायला मिळतात चढाईपट्टू. समोर थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होतोय, परंतु यावेळेस मात्र अथर्व हा कुंभे संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय. माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 दाभोळ संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. आक्रमणासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या डिफेन्स मध्ये मधल्या अफाटी डिफेंडर वेदांतवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. यश संपादन आतापर्यंत होत नाहीये. पुन्हा एकदा एक व्हॅली ट्रेड. पुन्हा एकदा या ठिकाणी मैदान आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातो, तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आपल्या खेळाला सुरुवात केली आहे. डिफेन्स या ठिकाणी चूक करेल. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या डिफेंडरच्या माध्यमातून चूक घडली आणि एक मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई वेदांत या खेळाडूच्या नावावरती. परंतु या ठिकाणी दाभोळ संघाची थर्ड रेड, तिसरी चढाई आणि या तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय. आक्रमण केलं जाईल. जर्सी क्रमांक 21 दाभोळ संघाच्या माध्यमातून रनिंग हँड टच त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. सुरेख कामगिरी केली जाते. दाभोळ संघाचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 4 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतो आणि वेदांचा अथर्व या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळते. डिफेन्स मार्कवरती या ठिकाणी थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल झालाय. दाभोळ संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडेल. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल. स्कोर कार्ड ऐकूयात. 5 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला 3 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. थोडासा लो स्कोरिंग सामना या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने दोन्ही संघ थर्ड रेड वरती अवलंबून राहिलेत, परंतु या ठिकाणी यावेळेस डिफेंडर थोडीशी चूक करतोय. अगदी सेल्फ आउट झाला. बॅक लाईनच्या पाठी गेलाय डिफेंडर या ठिकाणी बाद होईल. गुणाची कमाई पुन्हा एकदा केली आहे. जर्सी क्रमांक 6 दाभोळ संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाल्या, परंतु यावेळेस मात्र मिडलाईन क्रॉस केली जाईल. किती गुणाची कमाई असेल. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. काउंटडाऊन या ठिकाणी पाहायला मिळतोय. मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली दाभोळ संघाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण स्कोर कार्ड पाहतोय, तर अजून देखील फक्त आणि फक्त एका गुणाची नाममात्र. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वेदांत शिगवण या खेळाडूला आपण पाहिलं. गतवर्षीच्या किशोर गटाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये आपण पाहिलं या खेळाडूला. वेदांत शिगवण हा खेळाडू सातत्याने ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो कुंभे संघासाठी. डिफेन्स आणि चढाईपट्टूच्या दुहेरी भूमिकेमध्ये सातत्याने पाहायला मिळाला वेदांत हा खेळाडू. जर्सी क्रमांक 12. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 वेदांतला आपण पाहतोय. सातत्याने चढाई मार्गवरती पाचारण केले जाते. अथर्वला थोडंसं पाठीमागे ठेवलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय. वेदांतनं या ठिकाणी शिवधनुष्य पेललाय. सातत्याने चढाई मार्गवरती पाचारण केलं.
गुणाची कमाई पुन्हा एकदा दाभोळ संघासाठी. सडेतूर उत्तर दोन्ही संघाच्या माध्यमातून दिलं जाते. कधी गुणाची कमाई कुंभे संघासाठी आपण पाहतोय तर कधी गुणाची कमाई ही दाभोळ संघासाठी आपण पाहतोय. दोन्ही संघ अजून देखील मॅच मध्ये ऑन आहेत. दोन्ही संघासाठी अजून देखील आपण पाहतोय. तर या मॅच मात्र सुरेख अँकल होल्ड पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख कामगिरी केली जाते. अथर्व या खेळाडूला रोखण्यात यश आलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख कामगिरी. परंतु यावेळेस मात्र सुपर टॅकल सिच्युएशन मिड लाईन क्रॉस केली जाईल. ऑल आउट रेड या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. दाभोळ संघासाठी एक उलटफेर करणारा या ठिकाणी मात्र चढाई सजवली जाते. जर्सी क्रमांक 777 सातत्याने जर्सी क्रमांक 777 मध्ये आपण अफवा करला पाहतो. आज या दाभोळ संघाच्या चढाईपटून कमाल धमाल केली मैदानाच्या आतमध्ये. सुरेख कामगिरी केली आहे. एक चढाई अशी सजवली. सुपर रेड प्लस 2 गुण मिळाले ऑल आउटचे आणि त्यानंतर मोमेंटम बघा दाभोळ संघाकडे पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. कुंभे संघाला थोडासा विचार करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. दाभोळच्या संघानं मैदानाच्या आतमध्ये पलटवार केलाय. खेळाची गती थोडीशी आक्रमक झालेली पाहायला मिळते दाभोळ संघाच्या माध्यमातून. कुंभे संघाला थोडासा चर्चा करण्यासाठी भाग पडलाय. जर्सी क्रमांक 777 ची एक ऑल आउट करणारी रेड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 डिफेंडरना बाद केलंय. ऑल आउट झाल्याचे 2 गुण अजून मिळाले म्हणजे त्या चढाईमध्ये डबल 5 गुणाची कमाई झाली आणि तिथून मोमेंटम पुन्हा एकदा हा दाभोळ संघाकडे शिफ्ट झालेला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी. वेदांत शिगवणला जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर ठेवलं गेलं तर माझ्या दाभोळ संघासाठी हा सामना तितका सोपा होईल. परंतु दुसऱ्या बाजूने अथर्व हा खेळाडू आहे. रनिंग हँड टच केल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल. वेदांत शिगवण मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक या ठिकाणी केलं जाईल कुंभे संघाच्या माध्यमातून. अथर्व आणि वेदांच्या जोडगोळीनं मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणं आवश्यक आहे. स्कोर कार्ड ऐकूयात. 10 या गुणसंख्येवरती या ठिकाणी आपण पाहतोय तर कुंभेचा संघ आहे तर 13 या गुणसंख्येवरती या ठिकाणी दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन्ही संघाच्या माध्यमातून. जो सामना अगदी संत गतीने चालला होता तो सामना या ठिकाणी थोडासा आक्रमक पाहायला मिळतो आणि त्याच सामना मध्यंतरासाठी जमेल. मध्यंतरापर्यंत गुणफलक 10 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ तर 13 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी कुंभे संघाच्या माध्यमातून एक सबस्टिट्यूशन आपण बघितलंय. जर्सी क्रमांक 9 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सार्थक कुळे या खेळाडूला आपण पाहतोय ज्यांना जिल्हा परिषद शाळेच्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये जिल्हा स्तरावरती बाजी मारली. जिल्ह्याच्या संघामध्ये कबड्डीच्या खेळामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. असं जर्सी क्रमांक 9 सार्थक कुळे या खेळाडूला आपण पाहतोय. आता सबस्टिट्यूशन झालंय. मैदानाच्या आतमध्ये त्याला एंटर केलं जात आहे. सार्थक कुळे या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 9 मध्ये ज्यांना जिल्हा परिषद मराठी शाळांच्या ज्या स्पर्धा आपण पाहिल्या आहेत आत्ता संपन्न झाल्यात. त्यामध्ये जिल्हा स्तरावरती कबड्डीच्या संघामध्ये आपण त्याला पाहणार आहोत. त्याचं सिलेक्शन झालंय. त्याला देखील त्याच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊयात. या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे बघतोय. ज्या ठिकाणी जर्सी क्रमांक 8 या खेळाडूला जो खेळाडू आपण सातत्याने डिफेन्स मार्क वरती बघितलं यावेळेस मात्र चढाई मार्क मध्ये पाचारण केलं जात आहे. सुरेख असं कोपरा रक्षण याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघितलंय. यावेळेस मात्र थोडासा चढाई मार्क वरती आपली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. समोर 7 खेळाडूचा फुल पॅक डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सज्ज असेल आक्रमणासाठी. दाभोळ संघाचा चढाईपटू आहे. प्रतिस्पर्धी संघ कुंभे संघाच्या कोर्टमध्ये. माघारी परतलाय. त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 17 कुंभे संघाच्या माध्यमातून चढाईपटू सज्ज होताना पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. या चढाईपटूच्या माध्यमातून समोर 6 खेळाडूचा डिफेन्स आहे. यावेळेस मात्र डिफेन्सच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी दाभोळ संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून गुणाची कमाई होती. त्यानंतर मात्र थर्ड रेड ही जर्सी क्रमांक 21 या खेळाडूच्या माध्यमातून दाभोळ संघासाठी सजवली जाईल. धोक्याची चढाई गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल.
वेळ निघत चालली आहे. सळईपट्टू या ठिकाणी बाद होईल. बोनस गुणाची कमाई दिली जाते. दाभोळ संघाच्या खात्यामध्ये परंतु एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई कुंभे संघाच्या खात्यामध्ये करून देतोय. दोन्ही संघाचा स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळालाय. परंतु कुंभेचा संघ थोडासा पिछाडीवरती या ठिकाणी पाहायला मिळतो या मॅच मध्ये. यावेळेस मात्र सुरेख कामगिरी. अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून गुणाची कमाई होते. थोडासा डिफेन्सला त्या ठिकाणी मात्र लालच दिला या खेळाडूंना. थोडासा शफल होताना पाहायला मिळाला. सातत्याने त्या ठिकाणी सेट त्या ठिकाणी मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी डिफेंडरनं कुठेतरी चूक केली आणि सळईपट्टूच्या खात्यामध्ये गुणाची कमाई देखील झाली आहे. सुरेख कामगिरी अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून. अथर्व आणि वेदांत ह्या दोन खेळाडू या काळकई खेमेश्वर कुंभे संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. सातत्याने या मॅच मध्ये घेऊन चालले आहेत कुंभे संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी वेदांत जर्सी क्रमांक 12 खेळाडू पाहायला मिळतोय. हँड टच करण्याचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती या ठिकाणी सरसावेल. लात मारण्याचा प्रयत्न पण डिफेन्स एकवटलाय. सुरेख कामगिरी केली जाते डिफेन्सच्या माध्यमातून. वेदांत या खेळाडूला रोखण्यात यश आलंय मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दाभोळ संघाचा डिफेन्स या ठिकाणी सुरेख कामगिरी करतोय. याच्यानंतर सेमीफायनलच्या लढतीसाठी अमर भारत टासुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय. अमर भारत टासुरे सेमीफायनलच्या लढतीसाठी पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. बोनस गुणाची कमाई कुंभे संघासाठी आणि त्यानंतर मात्र क्षणभर या ठिकाणी सबस्टिट्यूशन पाहायला मिळालंय. जर्सी क्रमांक 28 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तो आक्रमणासाठी जर्सी क्रमांक जर्सी क्रमांक 777 हा खेळाडू पाहायला मिळतोय. थर्ड रेडची या ठिकाणी घोषणा करण्यात येते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करतोय जर्सी क्रमांक 777 ज्या खेळाडूने एक सुपर रेड सजवली आहे आणि त्या सुपर रेडच्या मोबदल्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ ऑल आउट देखील झाला होता. असा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला मात्र शिरबद्ध करण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल होईल. कुंभे संघाचा डिफेन्स गुणाची कमाई केली जाते. मैदान शिकवण या खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये रिवाईव्ह पाहायला मिळतंय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 28 या खेळाडूच्या माध्यमातून डिफेन्स मार्गवरती भूमिका बजावली गेली. त्यानंतर मात्र अथर्व पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 18 यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परततोय. घाई गडबड पाहायला मिळाली नव्हती. शांत सेमी खेळ केला परंतु पदराला इथे त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. स्कोर कार्ड आपण ऐकलं तर 16 या गुणसंख्येवरती खेळतोय दाभोळचा संघ तर 14 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र कुंभेचा संघ. यावेळेस बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. बोनस गुणाची कमाई या ठिकाणी होत नाहीये. स्कोर कार्ड दोन्ही संघाचं स्थिर असेल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा अथर्व चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने करतो हा खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर केला जातोय. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे. माघारी पडतील. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या सडेमध्ये बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या खेळाडूने केला होता. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड तिसरी चढाई सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय. पायामध्ये डायव्ह केली जाते. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई केली जाईल दाभोळ संघाच्या खात्यामध्ये. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी. त्यानंतर थर्ड रेड दाभोळ संघासाठी देखील बॅक टू बॅक थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळाल्या. याच्या दोघांची थर्ड रेड कुंभे संघाच्या माध्यमातून सजवली गेली. त्या ठिकाणी त्याला मात्र सडाईपट्टूला सक्सेसफुली
जेरबंद केले गेले, परंतु यावेळेस मात्र तिसरी चढाई ही दाभोळ संघासाठी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 6 खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या गोरेवरती पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न, अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न फसलाय. मिड लाईन क्रॉस केली जाते. जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून 4 गुणांची कमाई तब्बल पाहायला मिळते. दाभोळ संघ या ठिकाणी अग्रेसर होतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाभोळ संघाचे तारे सितारे आज मात्र चमकलेत. मॅच या ठिकाणी आपण पाहतोय तर दाभोळ संघानं कुठेतरी पकड मजबूत केली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा कुंभे संघाला थोडासा विचार करण्यासाठी भाग पडलाय. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी आहे. बॅक किक त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतीये जर्सी क्रमांक 8 या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. जर्सी क्रमांक 6 याच खेळाडूने तब्बल 4 गुणांची कमाई केली होती मागच्या चढाईमध्ये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. दाभोळचा संघ खेळतोय 21 या गुणसंख्येवरती, तर 15 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज झालाय. मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला होता खेळाडू. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. गुणाचा कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला असेल या खेळाडूच्या माध्यमातून. या ठिकाणी माघारी परतलाय. गुणाची कमाई होत नाही. आक्रमक खेळ सध्या संभवता अपेक्षित आहे कुंभे संघाच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूने यावेळेस मात्र खेळाची गती थोडीशी स्लो केली आहे दाभोळ संघानं. वेळ काढू खेळ काढण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. व्हॅलिड रेड दोन्ही संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई. जर्सी क्रमांक 777 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई करून देईल कुंभे संघासाठी. या ठिकाणी चूक घडली आहे. जर्सी क्रमांक 8 या खेळाडूने या ठिकाणी चूक केली आहे. जर्सी क्रमांक 777 दाभोळ संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर पडली आहे. त्यानंतर थर्ड रेड या ठिकाणी कुंभे संघाची देखील पाहायला मिळते. त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं जाईल. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर दाभोळच्या संघानं मॅच मध्ये पकड अगदी मजबूत केली आहे. कुंभे संघाला अथर्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा आक्रमक खेळ अपेक्षित आहे. 1-2 मल्टी पॉइंटेड पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील कुंभे संघाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. परंतु त्या मल्टी पॉइंट रेट तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागतील. कुंभे संघाला त्यांचा सर्वोत्तम खेळ या ठिकाणी सादर करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी पलटवार हा मात्र सातत्याने चर्चेत राहील संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये. संघर्ष करावा लागेल, परंतु या ठिकाणी चूक घडली आहे. अथर्वनं त्या ठिकाणी चूक केली आहे. गुणाची कमाई पुन्हा एकदा आपण पाहतोय तर दाभोळ संघासाठी. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा मैदान, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे. एका गुणानं कुठेतरी स्कोर कार्ड पुढे ढकललं जाऊ शकतं. परंतु जर सामना जिंकायचे तर एखाद दुसरे एक मल्टी पॉइंट रेट मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी कुंभे संघाला या ठिकाणी निदान रेषा अडवली. जर्सी क्रमांक 6 खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. या ठिकाणी वेदांत शिगवण या खेळाडूचा डिफेन्स आहे. सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते. गुण एकवटला जातोय. पुन्हा एकदा अथर्वचा या ठिकाणी आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय समोर मल्टी पॉइंट रेड आहे. 2 गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक खेळ मॅच मध्ये गरमागरमी निर्माण झाली आहे. संघर्ष या ठिकाणी करावा लागतो. संघर्ष जितका रडवतो तितकाच घडवतो देखील. या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. आज या ठिकाणीचा पलटवार हा सातत्याने चर्चेत राहील कुंभे संघाचा, परंतु तो पलटवार करावा लागेल. स्कोर कार्ड ऐकूयात. 20 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे, तर 27 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेळ निघत चालली आहे.
चूक घडली आहे. पुन्हा एकदा वेदांत या ठिकाणी आक्रमण करतोय. बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी कुणाची कमाई केली जाईल? सामना संपायला शेवटचं मिनिट. याच आक्रमक खेळाची आवश्यकता थोडी आधी केली असती कुमेर संघाच्या माध्यमातून, कुठेतरी सामन्याचा निकाल या ठिकाणी बदलला असता. परंतु देर आहे दुरुस्त आहे. अजून देखील शेवटचं मिनिट आहे. शेवटच्या मिनिटामध्ये काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. एक ऑल आउट तुम्हाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु या ठिकाणी वेदांत या खेळाडूला टिपलं जात आहे. संभवतः संपूर्ण होप्स या ठिकाणी बंद केली आहेत दाभोळ संघानं प्रतिस्पर्धी संघाची. परंतु अथर्व हा खेळाडू आहे. प्रयत्न करावे लागतील. आक्रमक खेळ आवश्यक आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला खाली बसव. गुणाची कमाई केली जाते. कुंभवे संघ थोडासा उशीर केला गेम आक्रमक करण्यासाठी. हाच आक्रमक खेळ अपेक्षित होता तुमच्याकडून. परंतु दाभोळ संघानं ज्या काही सुपर रेड केले आज, मात्र त्या सुपर रेडच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी आपण पाहतोय तर दाभोळ संघानं आज मात्र या ठिकाणी वर्चस्व निर्माण केलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. सामना संपेल. दाभोळचा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.